नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंगपुरे आरोग्य दूत न्यूज मधून आपल्यासाठी एक महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी घेऊन आलो आहे। पाचोरा शहरात काल संध्याकाळी मोठी आणि ठाम पोलीस कारवाई करण्यात आली। संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळात शहर परिसरात उघड्यावर दारू पिणारे आणि टवाळखोर करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली। या मोहिमेत 25 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली। मित्रांनो, ही फक्त साधी बातमी नाही, ही एक इशारा आहे, एक जागृत आहे आणि बदल घडवण्याची गरज आहे। आजकाल आपण सगळे पाहतो, रस्त्यावर, चौकात, सार्वजनिक ठिकाणी काही लोक उघड्यावर दारू पितात, तर काही जण टवाळखोरी करून वातावरण बिघडवतात। यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो आणि हळूहळू आपल्या शहराची शिस्त, संस्कृती आणि सुरक्षितता धोक्यात येते। म्हणूनच ही कारवाई खूप महत्वाची आहे, कारण ही कारवाई कोणावर अन्याय करण्यासाठी नाही, तर आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी आहे। आज पोलिसांनी जो निर्णय घेतला तो स्पष्ट सांगतो, पाचोऱ्यात आता बेकायदेशीर वर्तन सहन केलं जाणार नाही। या ठिकाणी आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे। श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या संपूर्ण पोलीस प्रशासनाचं, तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलीस पथक यांनी अत्यंत जबाबदारीने ही मोहीम पार पाडली। खरंच पोलीस म्हणजे फक्त कायदा नाही, तर समाजाचे रक्षक आहेत। मित्रांनो, आता थोडं मनाला भिडणारं बोलतो। एकदा विचार करा, आज जर तुम्ही चुकीचं सवयीमध्ये अडकून राहिलात, तर उद्या तुमच्या कुटुंबाचं काय? तुमच्या आई वडिलांचा आधार कोण देणार? तुमच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू कोण पुसणार? तुमच्या मुलांच्या स्वप्नाचं पंख कोण देणार? एक चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब अंधारात जाऊ शकतं। म्हणूनच अजून वेळ आहे, स्वतःला सावरायला शिका, चुकीच्या सवय सोडायला शिका आणि आपल्या परिवाराचा विचार करा, कारण तुमच्या मागे एक परिवार आहे जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुमच्यावर अवलंबून आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, पोलिसांची कारवाई म्हणजे शिक्षा नाही, तर आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारी संधी आहे। आणि पुन्हा एक आपल्या पोलिसांचे मनापासून आभार, जे रात्रंदिवस उभे राहून आपल्या शहरांचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या भविष्याचं रक्षा करता आहेत। आज जर तुम्ही चुकीचा मार्ग निवडला, तर उद्या तुमचा घराचा आधार कोसळेल। म्हणून आज जर तुम्ही योग्य निर्णय घेतला, तर तुमचं कुटुंब अभिमानानं म्हणेल, हा माझा माणूस आहे। धन्यवाद, काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि जबाबदारी नागरिक बना। धन्यवाद।